हरे कृष्ण. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 7. अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग. 15व्या श्लोकाचं तात्पर्य आपण 4थ्या पॅरेग्राफपासून आता पुढे वाचायला सुरुवात करणार आहोत. सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. गीतेमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की भौतिक शक्ती ही पूर्णपणे भगवंतांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करते. प्रकृतीला स्वतंत्र अधिकार नसतात. तर हा श्लोक आहे 9.10. आपण सगळेच काढूया हा 9.10 श्लोक, ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत, मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम हेतुनानेन कौंतेय जगत विपरिवर्तते. हे कौंतेया, माझ्या अनेक शक्तींपैकी एक असणारी ही भौतिक प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली कार्य करीत सर्व चर अचर प्राण्यांची निर्मिती करते. तिच्या नियंत्रणाखालीच या सृष्टीची वारंवार उत्पत्ती आणि संहार होतो. तर अशी जी भौतिक प्रकृती आहे ती पूर्णपणे भगवंतांच्या मार्गदर्शनानुसार कार्य करत असते. ज्याप्रमाणे एखाद्या पदार्थाच्या हालचालीनुसार त्या पदार्थाची छाया म्हणजे काय, सावली हालचाल करते, त्याचप्रमाणे भौतिक शक्ती ही कार्य करते. तर हा ब्रह्मसंहितेचा एक श्लोक आहे, त्यावरून हे प्रभुपाद समजवत आहेत. तर ब्रह्मसंहितेचा 5.44 हा श्लोक आहे. त्यामध्ये ब्रह्माजी म्हणतात, सृष्टी स्थिती प्रलय साधन शक्तिरेका छाये यस्य भुवनानि बिभर्ति दुर्गा इच्छानुरूपम अपि अस्य च चेष्टते सा गोविंदम आदि पुरुषम तम अहम भजामी. अर्थ आहे, मी आदि पुरुष श्री गोविंद यांना नमन करतो. बहिरंगा शक्ती माया ही चित शक्तीच्या छायेप्रमाणे आहे. तिचे दुर्गा रूपांतर सर्व लोकांमध्ये पूजिले जाते. ती या भौतिक जगाची उत्पत्ती, रक्षण आणि संहाराची प्रमुख आहे. आणि तरीही ती हे सर्व कार्य भगवान श्रीकृष्णांच्या इच्छेनुसार करते. तर बहिरंगा शक्ती आहे ती भगवंतांच्या चित शक्तीच्या छायेप्रमाणे आहे. म्हणजे काय, तर भगवंत जशी इच्छा करतील तशी ती कार्य करत असते. जसं हे समजवण्यासाठी वैष्णव आचार्य एक उदाहरण देतात. तर ते उदाहरण काय आहे, बल्बच्या उजेडाखाली जर हात फिरवला तर खाली जमिनीवर हाताची छाया म्हणजेच सावली पडते. जसा हात वळवू तशी ती सावली वळते. तर वैष्णवाचार्य नीटपणे हा मुद्दा समजवताना म्हणतात की ही जी सावली आहे, छाया आहे, म्हणजे हात नाही. आणि हा हात म्हणजे ती सावली किंवा छाया सुद्धा नाही. हातात छाया नाही आणि छायेत हात पण नाही. पण ही जी सावली आहे ती हाताच्या अनुसार कार्य करते. छाया म्हणजे सावली. आणि ही जी छाया आहे ती हातापासून वेगळी आहे. हा मुद्दा समजावून वैष्णवाचार्य म्हणतात की काय भगवान श्रीकृष्णांमध्ये माया आहे का? नाहीये. तर ही जी माया शक्ती आहे भगवंतांची, जिला बहिरंगा शक्ती म्हणतात, भौतिक शक्ती म्हणतात, तर ती आहे ती नेहमी भगवान श्रीकृष्णांपासून दूर राहून कार्य करते. तर म्हणून वैष्णवाचार्य प्रश्न विचारतात, काय मायेमध्ये भगवान श्रीकृष्ण आहेत का? नाही आहेत. तर असे हे जे भगवान श्रीकृष्ण आहेत ते आपल्या आध्यात्मिक जगतात राहतात आणि भगवंतांच्या इच्छेनुसार ही भगवंतांची जी बहिरंगा शक्ती, भौतिक शक्ती, माया शक्ती, दुर्गा देवी पण म्हटलं जातं, तर अशी जी शक्ती आहे
ती या भौतिक जगतात कार्य करते. आणि जो कोणी भगवंतांशी विद्रोह करतो, विरोध करतो, त्याला ही माया शक्ती आहे ती दंडित करते. तर पुढे वाचूया की अशी ही जी भौतिक शक्ती आहे ती भगवंतांच्या इच्छेनुसार कार्य करते. परंतु तरीही भौतिक शक्ती ही अत्यंत बलशाली आहे आणि नास्तिकवादी आपल्या निरईश्वरवादी वृत्तीमुळे प्रकृती कशा रीतीने कार्य करीत असते किंवा भगवंतांच्या योजना काय आहेत हे जाणू शकत नाही. तर भगवान श्रीकृष्णांची ही शक्तिशाली भौतिक शक्ती आहे माया, ती केवळ भगवंतांच्याच आज्ञेनुसार इच्छेनुसार कार्य करत असते. तर ती इतर कुणालाही आपला स्वामी म्हणून स्वीकारत नाही. तर इथे म्हटलंय ना की भगवंतांच्या योजना काय आहेत ते हे नास्तिक लोक जाणू शकत नाहीत. तर भगवंतांची योजना काय आहे प्रभुपाद प्रवचनामध्ये समजवतात की जे जीव भगवंतांना सोडून आले आहेत त्या सर्व जीवांना भगवंतांकडे आता परत न्यायचं आहे. तर भगवंतांची हीच योजना आहे की हे सगळे जीव मला सोडून या भौतिक जगतात दुःख भोगत आहेत, तर त्यांनी आता माझ्याकडे परत यावं. तर ही सुरुवात कशी झाली? भगवंतांकडून हे जीव आहेत ते दूर का गेले? तर याचं वर्णन करताना सांगितलं जातं की सगळे जीव आधी भगवंतांकडे होते, पण जीवांनी इच्छा केली भगवंतांकडे की आम्हाला इंद्रिय उपभोग करायचा आहे, आम्हाला स्वामी बनायचं आहे, भगवंतांपासून वेगळं होऊन आनंद घ्यायचा आहे. आणि मग भगवान श्रीकृष्णांनी या जीवांसाठी असं भौतिक जगत बनवलं की ज्याबद्दल भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत म्हणतात, 8.15 हा श्लोक आपण पुढे जाणणार आहोत. तर त्यात भगवंत म्हणतात दुःखालयम अशाश्वतम. तर असं जगत भगवंतांनी बनवलं की ज्यामध्ये मनुष्य सुखी राहण्याचा कितीही प्रयत्न करतो तरी त्याला कायमचं शाश्वत सुख इथे मिळत नाही. कारण हे जग आहे ते दुःखाचं आलय, म्हणजे दुःखाने भरलेलं आहे. आणि अशाश्वतम म्हणजे इथे काहीच शाश्वत कायम राहत नाही, सतत बदल होत असतात. तर जीव आहे तो इथे या भौतिक जगतात येतो आणि इथे जगण्यासाठी त्याला भौतिक शरीर दिलं जातं आणि इंद्रिय उपभोगाची त्याला इच्छा आहे म्हणून सुविधा पण दिल्या जातात. पण भगवंतांनी हे जगत अशा प्रकारे बनवलं आहे की हा मनुष्य सुख घेण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो. थोडं काही सुख त्याला मिळतंही, पण अशा प्रयत्नामुळे या अशा प्रयत्नांमध्ये हा मनुष्य काय करतो, त्याला उबग यायला लागतो, त्याला संतुष्टी काही प्राप्त होत नाही. तर जसा हा मनुष्य असंतुष्टपणाचा अनुभव घ्यायला लागतो तसा त्याच्या मनात विचार यायला लागतात की या उपभोगाला सोडून आणखीन काही या जगतामध्ये श्रेष्ठ असं प्राप्त करण्यासारखं आहे का, असे त्याचे जेव्हा विचार व्हायला लागतात तेव्हा भगवंत अशी व्यवस्था करतात की जेणेकरून त्या व्यक्तीला भगवंतांबद्दल ज्ञान मिळेल आणि असा व्यक्ती आहे तो मग अधिकृत गुरु शिष्य परंपरेच्या माध्यमातून मार्गदर्शन प्राप्त करेल. भगवंतांची भक्तिमय सेवा करायची कशी हे भक्तांकडून शिकेल आणि मग भक्ती पूर्ण करून तो पुन्हा भगवंतांकडे परत जाईल. मात्र जे लोक असा विचारच करत नाहीत की आणखीन काहीतरी श्रेष्ठ आहे का, तर ते लोक केवळ इंद्रिय उपभोगात वेगवेगळ्या प्रकारे असा इंद्रिय भोग घेऊ तसा इंद्रिय भोग घेऊ असे प्रयत्नातच अडकून राहतात. त्यांना मात्र माया आहे ती दंडित करते. तर ही सगळी अशी भगवंतांची योजना आहे. म्हणून इथे म्हटलं आहे की हे जे नास्तिक आहेत ते भगवंतांच्या योजना काय आहेत ते जाणू शकत नाहीत आणि प्रकृती आहे भगवंतांची भौतिक प्रकृती ती कशा प्रकारे कार्य करते हे सुद्धा ते जाणू शकत नाहीत.
रज तसेच तमोगुणाच्या प्रभावामुळे नास्तिकवाद्यांच्या सर्व योजना निष्फळच ठरतात. उदाहरणार्थ हिरण्यकश्यपू आणि रावण हे दोघेही भौतिकदृष्ट्या विद्वान, तत्वज्ञानी, वैज्ञानिक, शासक आणि शिक्षक होते, परंतु त्यांच्या सर्व योजना धुळीत मिळाल्या. तर हे जे नास्तिकवादी असतात ते किती पण प्रयत्न करो, ते आपलं जे जीवन आहे, मनुष्य जीवन आहे, ते सफल करू शकत नाही. यासाठी प्रभुपादांनी इथे 2 उदाहरणं दिली आहेत. एक आहे हिरण्यकश्यपू, जो सतत भगवंतांचा द्वेष करायचा. त्याचा मुलगा होता भक्त प्रल्हाद, तर त्याला सुद्धा हा हिरण्यकश्यपू त्रास द्यायचा. दुसरं उदाहरण आहे रावण. रावण तर काय करायचा, त्याची इच्छा काय होती की त्याला स्वर्ग लोकापर्यंत अशी एक शिडी बांधायची होती की दुष्ट लोक, पापी लोक त्या शिडीने चढत जाऊन डायरेक्ट स्वर्गात जाऊ शकतील. तर असे हे जे आहेत जन सगळे, जे कसे आहेत, रज आणि तमोगुणाच्या प्रभावाने जगणारे आहेत, भोगी वृत्तीचे आहेत, त्या सगळ्यांच्या योजना धुळीत मिळाल्या. या दुष्कृतीनं किंवा दुष्ट लोकांचे पुढील प्रमाणे 4 प्रकार असतात. तर असे हे दुष्ट वृत्तीचे लोक आहेत, त्यांच्याबद्दल आता प्रभुपादांनी एक एक करून सांगायला पुढच्या पॅरेग्राफ पासून सुरुवात केली आहे. तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. उद्याच्या भागात आपण मूढ लोक असतात त्यांच्याबद्दल वाचायला सुरू करूया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.